फोन करा. मित्रो, आज आपण जम्मू काश्मीर राज्यातील गुलमर्ग मार्गावरती आहोत. गुलमर्ग हे आपल्या देशातलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं महत्त्वाचं हिल स्टेशन आहे. हे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, हे स्काईंग डेस्टिनेशन आहे. आणि बारामुल्ला जिल्ह्यामध्ये श्रीनगरपासून साधारणपणे 50 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. हा गुलमर्ग हा जो शब्द आहे, हा गुल म्हणजे फुलं आणि मार्ग म्हणजे फुलांचं कुरण, म्हणून गुलमर्गला मेडो ऑफ फ्लावर्स असं म्हटलं जातं. आणि एक प्रकारे कप शेप्ड अशा प्रकारची ही व्हॅली आहे. आणि गुलमर्गला आपल्या भारतामध्ये हार्टलँड ऑफ विंटर स्पोर्ट्स इन इंडिया असं म्हटलं जातं. तिथं पाईन आणि फर वृक्षाची झाडं आहेत. महाराणी डोगराराजेंनी बांधलेलं महाराणी टेम्पल आहे. आणि हा परिसर जो आहे हा चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करणारा आहे. म्हणून आपकी कसम या चित्रपटामधलं जय जय शिवशंकर हे गाणं, त्याचबरोबर बॉबी, आपकी कसम, जब तक है जान, ए जवानी हाय दिवानी, हायवे, फॅन्टम, हैदर अशा अनेक चित्रपटांचं शूटिंग या परिसरामध्ये झालेलं आहे. या परिसरातली देवदारसारखी झाडं, ही फरसारखी झाडं, ही सूचीपर्णी झाडं आहेत. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या कालावधीमध्ये आता तुम्ही आजूबाजूला व्हिडिओमध्ये बघत असाल तर इथं भरपूर बर्फ आहे. म्हणजे अगदी आजूबाजूची जी झाडं आहेत त्यावरती बर्फ साचलेला आहे. आणि ह्या साचलेल्या बर्फामुळे अधूनमधून ट्रॅफिक जाम होतो आहे. या 14 किलोमीटरच्या अंतरामध्ये अनेक या ठिकाणी जी मशीन्स आहेत त्यांच्यामार्फत बर्फ काढण्याचं काम जे आहे ते वेगानं सुरू आहे. आता जाताना काही गाड्या तुम्ही बघा, जाताना ज्या काही गाड्या बघा तर या प्रत्येक गाडीच्या मागची जी 2 चाकं आहेत त्या चाकांना चेन्स लावलेले आहेत. बर्फाचा अडथळा येऊ नये म्हणून या परिसरामध्ये होणारा ट्रॅफिक जाम जो आहे ते मात्र माणसं एरवीच्या ट्रॅफिक जामसारखी न वैतागता एन्जॉय करताना दिसत आहेत आपल्याला. कारण या झाडावरती पडणाऱ्या बर्फामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे, वस्तूंचे आकार लोकांना दिसत आहेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आपण गड किल्ल्यावरती आपली नावं आपण लिहित राहतो, तसं या बर्फामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती हे लोक करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे हा जो परिसर आहे, गुलमर्गचा परिसर आहे, सोनमर्गचा परिसर आहे, श्रीनगरचा डल लेकचा जो परिसर आहे, हे सगळी परिसरातली रमणीयता बघितल्यानंतर माझ्यासारख्या आयुष्यामध्ये कधीही न गाणं म्हटलेल्या माणसाला देखील कितनी खूबसूरत है तस्वीर, एक कश्मीर है, एक कश्मीर है असं गाणं म्हणावंसं वाटतं.